तर आपल्याला एक्सरसाइज करायची सर, आपल्याला एक्सरसाइज करायची. अंग ढिल्लं सोड, अंग ढिल्लं सोड. नाही असं नाही, नीट बर का मग बघ. पाय खाली घ्या. पाय सरळ. चल पलट पलट पलट. सरळ बस. हा सरळ बस. बसला का? दोन्ही पाय घे. झालं. आता सलाईन संपली ना तिची. जबर चावर माझा जोरात चावते. नको नको नको. मी काहीतरी चावल देणार का? चल मी तुला काहीतरी खायला देते. उठ. यस मला पण पाहिजे. डुग्गा दादा कुछ खा ले. अरे डुगू घरी कोणीच नाही. अरे डुगू तुझी बॉडी झाली रे खरं. कडक कर असं कर. झाली रे खरं. मी आता खेळतो खाली दिंडल बाला. काय दिंडल खेळतो तुम्हाला खाली बघ. तो खाली बघ मग मी तुला घरी येतो. मग नाही घरी नाही, मी डायरेक्ट बाहेर जाणार आहे जिमला. हा सोडतो ना, थांब ना. 10 काउंट कर, 100 काउंट कर, तुला घरी सोडतो तोपर्यंत. 1 2 3 4 असं बोललं का सोडतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ठीक आहे चल गाणं म्हणून दाखव. सुंदरी सुंदरी बोल. चल सुंदरी सुंदरी बोल, तुला घरी सोडतो. 19 पर्यंत 20 कोण म्हणणार? 20 नाही म्हणणार. ठीक आहे मग चल सुंदरी सुंदरी मन घरी सोडतो. सुंदर तर नाव काय सुंदर गाव काय अजून काय बोलायचं नाही. अजून गाणं म्हणून अजून एक गाणं येते तुला, ते पण बोल. काय अजून एक गाणं येते तुला, ते पण काय बोलू. गाणं आता सुंदरी सुंदरी ते अजून एक गाणं येते ना तुला. कोणते? जा तू खाली खेळायचा. ते बाबा घ्यायला तू, मी त्यांना पाठवतो तुला घ्यायला खाली. तू खाली जा खेळ. तुम्हाला भावना आजपासून बोलू नको मला तर बिलकुल. तू पण ज्यांना गाणं म्हणतावाच बोल, नाही तर मी नाही बोलणार. तुम्हाला भावनेचा बॉन्डच माझा भाऊ. ते बॉन्ड म्हणते त्याला, जसं आलं तसं बोलते. बॉन्ड बोलते माहिती का, जसं आलं तसं बोलते ते. हा जा ना खाली, जा तुला बाबा घ्यायला येत आहे ना. जा खाली खेळ तू थोड्या. तुला खेळायचं असेल तुझ्या फ्रेंड सोबत तर मग, नंतर जा बाबा सोबत वरती. खाली तुझे फ्रेंड्स पण आले असेल सगळं सायकल खेळायला होतं. तर हाय हॅलो, कसे सगळेजण? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल. मी ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ जसं मला शूट करता येते तसं मी केलेलं आहे. का तर दवाखान्यात असल्यामुळे 2-3 दिवस का व्हिडिओ शूट करणं झालं नाही. आणि आत्ता पण मी सकाळी घरी आले होते, मम्मी थांबली होती गुड्डीजवळ आणि आत्ता मी चालले वापस संध्याकाळच्या टायमाला. तर दिवसभर पण सगळे घरातले काही कामं आवरले आणि आत्ता दवाखान्यात चालले. आणि उद्याच्याला गुड्डीला सुट्टी देणार आहेत.
तर उद्या तिला घरी घेऊन आल्यानंतर माझी बाकी कामं काही जे असतील ते आवरण. मला कपडे धुवायचे होते, वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायचे होते, ते पण राहून गेले. म्हटलं जाऊ दे तर उद्याच्याला टाकते. का तर घरात पसारा वगैरे सुद्धा पडला होता. दिवाळीचं जे सामान आणलं होतं ते सुद्धा व्यवस्थित मी आधी ठेवलं होतं, बरंच राहिलं बी होतं बाकीचं. तर म्हणजे दिवाळीच्या टायमाला दवाखान्यात जाणं आलं तर बरेचसे काही कामं सगळे राहून गेले होते. तर उद्या आता घरी जातानाच व्हिडिओ शूट करून तोपर्यंत काही करणार नाही. खूप जास्त उंच पायऱ्या आहेत, वर येता दम लागून जातो. तर आता दवाखान्यात आले. गेल्यानंतर तुम्हाला तिसरा सिग्नल दाखवतो. सिग्नल दाखवायला तिसरा कसला दुसराच आहे ना? नाही, तो पहिला तिथं लावलंय की कुठला? हे पाठीमागचा हाच आहे ना पहिला. तो का? एवढाच आहे इथं. रेकॉर्डिंग करायला वहिनी येऊ द्या. तो कधी भाऊजीचं ऑफिस, त्यांचं बी ऑफिस, तो कधी बिल्डिंग, आणि परत तसंच सरळ जायचं चौकात, आणि परत ते चौकातनं अजून खाली तसं रिटर्न, एवढंच अंतर. सगळे किती किलोमीटर चालले पण? माझी 12-13 हजार पावलं झाली. दररोज चालते बघा, विचार करा एवढं. आणि सकाळी 1 तास चालते. अहो, त्यांना सवय नाही ती नशिबाला आलंय, त्यामुळे चलावं लागायले. नाही सकाळी 1 तास नाही, असं ते पहिलं मी माहीत पडायच्या आधी लय जलस होते. आता सकाळी भात बंद केला, सकाळी चलत नव्हतं. भात बंद केला, चलणं चालू केलं, सगळं व्यवस्थित. आता मध्ये पहिल्यामध्ये किती फरक पडला त्यांचा? जरा आता जरा बरी झाली, पहिली लय खराब झाली मध्ये. चार वाजून 4 मिनिटं झाले. आलोय आता अर्ध्या रस्त्यामध्ये. गाडी थांबवली का तर सचिन गेल्या बिर्याणीची ऑर्डर द्यायला. आज स्वप्नीलचा बड्डे आहे आणि आता मी चाललोय घरी. तर बिर्याणीची ऑर्डर देते आणि वापस संध्याकाळी घ्यायला येईल असं. ठीक आहे. अवतार सगळा एकदम विस्कटून गेलाय का तर दवाखान्यामध्ये गेलो होतो. गेलो होतो आज 3 बाळा आणि बाळाच्या मम्मीला आणायला. 3 दिवस झाले आम्ही हॉस्पिटलमध्ये. 3-4 दिवस झाले. आता घरी गेला मस्तपैकी आंघोळ करायची, एकदम थंडगार पाणी. नाही ग, मोठे झाले. छोटीशी चिमणी झोपली आता. आलो पाऊस पडून गेला तुम्ही तर. चला तर मग घरी आले आता. आंघोळ वगैरे करते आणि मम्मीनं जेवण बनवून ठेवलं होतं आमच्यासाठी सुद्धा. तर आता जेवण डब्बा घेऊन आले तिथं जेवण कर म्हणत होती. तर म्हणलं नको, मी घरी जाऊन जेवण करते आंघोळ वगैरे केल्यानंतर. तर आता डब्बा येताना घेऊन आले गुडीला सोडायला गेल्यावर. आता आंघोळ वगैरे करून जेवण करते. भूक लागली का तर सकाळी मी डोसा खाल्ला आहे फक्त, बाकी काय खाल्लेलं नाही. आता 5:30-6 वाजत आल्यात. तर चला, तर हा व्हिडिओ इथं संपते. भेटूया उद्याच्याला. तोपर्यंत बाय बाय.